ये दिल है मुश्किल. मूवीचा लास्ट सीन चालू होता आणि रेशमीच्या डोळ्यातून अश्रू नयनाच्या धारा वाहत होते. पटकन डोळे पुसून तिने ते लपवले आणि थिएटरच्या लाईट ऑन झाल्या. बाहेर पडता पडता, काय बोरिंग होती यार मूवी, मिनिंगलेस, फुल टूप टाईमपास. तर म्हणे ए दिल है मुश्किल. अरे केजू, आमची मुश्किल का पाडतोस? असल्या मूवी प्रोड्यूस करून. दीपा आणि रेश्मा, निशा यांची कुजबूज चालू होती. रश्मी मात्र वेगळ्याच विश्वात होती. आज ती जुन्या कॉलेज फ्रेंडसोबत मूवी बघायला गेली होती. रश्मी निशेच्या गाडीत बसली. सर्व अर्ध्या तासाच्या अंतरावर होती. रश्मीला घरी जाण्याची घाई नव्हती. लग्नानंतर 3 वर्षानंतर तिने मूवी पाहिली होती. तिने निशाला सांगितले, मला शेवटी ड्रॉप कर ना प्लीज. बाहेर नजर टाकत ती स्वतःच्या विश्वात कधी हरवून गेली तिला कळलेही नाही. तिला तो दिवस आठवला जेव्हा तिने पहिल्यांदा ऋषभला पाहिले. उंचपुरा, सरळ, नाकाचे सावळी सौंदर्य आणि चष्मा. खूप वेळ ती त्याच्याकडे बघत बसली. तिचा ऑफिसचा दुसरा दिवस होता आणि ऋषभ तिचा मॅनेजर होता. स्वतःच्या टीमला तो स्वतःच इंट्रो देत होता. त्याचा कॉन्फिडन्स आणि पांढऱ्या शुभ्र दाताची स्माईल. प्रोजेक्टमध्ये अडचणी सांगून ती त्याला हेल्प मागायची. त्याच्या पुढे पुढे करून ती इतर जबाबदारी घ्यायची. पण ऋषभला इम्प्रेस करण्याची एकही चान्स ती सोडत नव्हती. प्रोजेक्ट वेळेआधी पूर्ण करणे, इतर प्रोजेक्टमध्ये हातभार लावणे, यामुळे फायनली ती ऋषभची लाडकी टीम मेंबर झाली होती. एकदा तिला कळले की ऋषभला आमरस पुरी आवडते, म्हणून ती त्याच्यासाठी आमरस पुरी घेऊन आली. तिला त्याच्याबरोबर लंच करायचे होते. ठरल्याप्रमाणे तिने त्याला सांगितले, सर, मी तुमच्यासाठी आमरसपुरी आणली आहे. तो म्हणाला, वाव, थँक्स लॉट. तू पण चल लंचला मिळून करूया. हे ऐकून ती आतून खूप खुश झाली आणि तिला आनंदाने नाचाविषयी वाटत होते. ऋषभ आणि ती कॅफेटेरियामध्ये बसली होती तेव्हा त्याने तिसरी चेअर ओढली. तिची विचारपूस केली आणि मोबाईलवर कॉल करू लागला. वेअर आर यू झांज, वेटिंग फॉर यू. रश्मी त्याला निरखत होती. आणि हा झांज कोण असेल? कोण जाणे, अशी ती स्वतःशीच बोलत होती. तेवढ्यात एक गोरी आणि देखणी मुलगी तिथे आली आणि तिने त्याचा टेबल शेअर केला. ती ऋषभला म्हणाली, माफ करा, एका क्लायंटसोबत मीटिंग होती, तुम्हाला आता कॉल करू. रश्मीचा चेहरा पडला. त्या दोघांना बघून तिला थोडी वेगळी शंका आली. ते दोघे ऑफिसच्या गप्पामध्ये रंगून गेले आणि रश्मी एकटी पडली. तिला आज गोड आमरस आणि पान देऊ लागला. जड अंतकरणाने ती ऑफिसमध्ये आली आणि आपल्या कॉम्प्युटरवर बसून काम करण्याचे नाटक करू लागली. तेव्हा एक डिश घेऊन स्वतः ऋषभ फ्लोअरवर आला. तो तिला थँक्स आणि विचारपूस करून गेला. एक मोठा हुसकारा सोडून ती पडलेल्या चेहऱ्याने परत काम करू लागली. हे फक्त मित्र असतील की जास्त? मी उगाचच पजेशिव झाले का? सर तर खूप खुललेले होते तिला बघून. अशा अनेक शंकांनी तिचे मन भरून गेले. तिने हाफ डे मागितला. ती घरी निघून आली. घरी जाऊनही चैन पडत नाही. आहे की झांज, कसं कळलं असं? तिने पटकन फेसबुक उघडून ऋषभची फ्रेंड लिस्ट चेक केली तर आज भेटलेली मुलगी कविता होती. आणि हे पण कळलं की ऋषभ आणि तिचे नाते मैत्री पलीकडचं होतं. त्यांच्याबरोबर फिरलेले फिक्स तिने पब्लिकशी शेअर केलेले होते. एक कमेंटने तिची शंका दूर केली, ती म्हणजे नाहीच कपल. याला ऋषभने लाईक पण केले होतं. लोक सुन्न होऊन तिचे डोळे वाहू लागले होते. उशीत डोके खुपसून ती रडू लागली.
मन एकच म्हणत होतं. तरी पण वृषभ, तूच माझं पहिलं प्रेम राहशील. माझे एकतर्फी प्रेम का असेना. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका.